हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द NSK लर्नर. आय एम रुपेश आणि आज आपण बघणार आहोत CTET सप्टेंबर जी की एक्झाम होणार आहे तुमची. त्याच्यामध्ये येणारे अत्यंत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतात. ज्या डॉक्युमेंटचं नाव आहे RTE ॲक्ट 2009, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. हे जे ॲक्ट आहे हे आपलं सेकंड डॉक्युमेंट आहे. याच्या पहिले आपण एक डॉक्युमेंट बघितलेलं आहे NCF 2005. हे जे आपण डॉक्युमेंट बघत आहोत या डॉक्युमेंटचा परीक्षेमध्ये कशा प्रकारे यूज होतो हे तुम्हाला सर्वात पहिले मी सांगतो. आपल्याला जे पॅडॉलॉजिकल क्वेश्चन येतात ते पॅडॉलॉजीचे क्वेश्चन कशा प्रकारे असतात, की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवायला हवे, शिक्षकाचे कर्तव्य कुठले आहे, आईवडिलाचे कर्तव्य कुठले आहे, प्रशासनाचे कर्तव्य कुठले आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं काय काम आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं काय काम आहे, ह्या सर्व गोष्टीवर तुम्हाला क्वेश्चन येतात. विद्यार्थ्याला कशा प्रकारे शिकवायला हवे, विद्यार्थ्यांच्या जवळील वातावरण कसे असायला हवे, ह्या सर्व गोष्टीवर तुम्हाला पॅडॉलॉजीमध्ये क्वेश्चन येतात. आणि हे क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला या 3 ते 4 डॉक्युमेंटमध्ये मिळतात, जे की आपण बघत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवायचं, शिक्षकाचे कर्तव्य कुठले आहे, शाळेचे कर्तव्य कुठले आहे, गव्हर्नमेंटचे कर्तव्य कुठले आहे, ह्या सर्व गोष्टी सांगणारे हे डॉक्युमेंट आहे. त्याच्यामुळे हे जे डॉक्युमेंट आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवे. हे समजल्याच्या नंतर जे पॅडॉलॉजीचे क्वेश्चन येतात तुम्हाला, जे 75% जे क्वेश्चन आहेत तुम्हाला 75 मार्काचे तुम्हाला पॅडॉलॉजी येते 75 ते 90 पर्यंत. हे सॉल्व्ह करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही. तर हे डॉक्युमेंट तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर NSK लर्नर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. मोठ्या प्रमाणात तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा त्यांनासुद्धा झाला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण बघूया. आज आपल्याला जो ॲक्ट बघायचा आहे त्याचं नाव आहे RTE, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. याच्याबद्दल थोडीफार आपण माहिती बघूया. हा कधी लागू झाला, कोणाच्या अध्यक्षतेमध्ये लागू झाला, राष्ट्रपती कोण होते, सर्व गोष्टी बघूया. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे एकूण कलमा दिलेल्या आहेत, ज्या धारा दिलेल्या आहेत, त्या धाराबद्दल एक एक माहिती आपण जाणून घेऊ. कुठल्या धारामध्ये काय प्रावधान दिलेलं आहे हे आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया बेसिक माहिती आहे ती. बघा इम्पॉर्टंट पॉईंट काय दिलेले आहे याच्यामध्ये. सर्वात पहिला पॉईंट बघा काय दिलेला आहे. वर्ष 2002 में संविधान के 86वें संशोधन द्वारा अनुच्छेद 21A से क्लास 6 से वर्ष 6 से 14 वर्ष तक के सभी बच्चों को मुक्त एवं अनिवार्य शिक्षा उपलब्ध कराने का प्रावधान किया गया है. हे जे ॲक्ट आहे ते 86वे संशोधनात 21A हे जोडून वर्ष 6 ते 14 पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारा ॲक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हा जो ॲक्ट आहे तो राज्यसभेत आणि लोकसभेत कधी पारित झाला, तर 20 जुलै 2009ला हा ॲक्ट राज्यसभेत पारित झाला आणि 4 ऑगस्ट 2009ला हा जो कायदा आहे तो लोकसभेत पारित झाला. ठीक आहे. 26 ऑगस्ट 2009ला राष्ट्रपतींनी याच्यावर सिग्नेचर केली आणि 1 एप्रिल, हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचं आहे. या कायद्याचं नाव जरी असलं RTE ॲक्ट 2009 तरी हा लागू कधी करण्यात आला, तो हा लागू करण्यात आला 1 एप्रिल 2010ला. RTE ॲक्ट 2009 हा लागू करण्यात आला पूर्ण देशामध्ये, जम्मू आणि काश्मीर वगळता. ठीक आहे. त्यानंतरचे पॉईंट बघा काय दिलेले आहे. हे ॲक्ट जेव्हा लागू झाला तेव्हा देशाचे राष्ट्रपती कोण होत्या, तर राष्ट्रपती होत्या श्रीमती प्रतिभा पाटील. त्यानंतर पंतप्रधान कोण होते, श्री मनमोहन सिंग. आणि HRD मिनिस्टर कोण होते, तर कपिल सिब्बल हे होते. ठीक आहे. हे जे ॲक्ट दिलेला आहे, हा जो कायदा आहे त्यामध्ये एक अनुसूची आहे, एकूण 7 चॅप्टर आहेत आणि 38 धारा यानी की 38 सेक्शन याच्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. RTI ॲक्ट जो आहे हा लागू करणारा भारत देश कितवा ठरला, तर भारत हा 135वा देश बनला RTI ॲक्ट लागू करणारा. आणि प्रथम देश कुठला आहे तुम्हाला जर विचारलं, प्रथम देश आहे नॉर्वे. नॉर्वे हा देश प्रथम आहे ज्यांनी RTI ॲक्ट हा लागू केला होता. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला एक एक चॅप्टरमध्ये कुठकुठल्या धारा दिलेल्या आहेत ते समजून घ्यायचे आहे. तर सर्वात पहिले बघा चॅप्टर 1 अध्याय पहिला. याच्यामध्ये एकूण 2 धारा दिलेल्या आहेत. सेक्शन म्हणजे धारा 1 आणि धारा 2, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. याच्यामध्ये शॉर्ट टायटल आणि डेफिनेशन म्हणजे परिभाषा दिली आहे. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही. त्यानंतर बघा चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर जो 2 आहे,
चॅप्टर नंबर सेकंडमध्ये एकूण 3 धारा दिलेल्या आहेत. धारा 3 पासून 5 पर्यंत ज्या धारा येतात ते चॅप्टर नंबर 3 सेकंडमध्ये येतात. तर पहिली धारा पहा, धारा 3 काय म्हणते? धारा 3 काय म्हणते? 6 ते 14 वर्ष के बच्चों को मुक्त और निःशुल्क शिक्षा का अधिकार. 6 ते 14 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांनी मोफत शिक्षण आणि सक्तीचे शिक्षण आणि कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता शिक्षण देणे बंधनकारक आहे, अधिकार आहे, हा धारा 3 सांगते. ठीक आहे. धारा 4 काय म्हणते? धारा 4 मध्ये एज के अकॉर्डिंग ॲडमिशन मिळणे का अधिकार. वयानुसार ॲडमिशन मिळण्याचा अधिकार धारा 4 मध्ये दिलेला आहे. जसं की तुमचं वय 6 वर्षाचे असताना तुम्ही पहिलीमध्ये असणार, 7 वर्षाचे असताना तुम्ही दुसरीमध्ये असणार. ठीक आहे. त्यानंतर धारा 5 काय म्हणते? धारा 5 म्हणते राईट ऑफ ट्रान्सफर टू अदर स्कूल. जे तुमचं जे ट्रान्सफर, जे तुम्हाला जर शाळा बदलायची असेल तर त्याचा अधिकार कोण देते? धारा 5. तुम्हाला ट्रांसफर सर्टिफिकेट में देरी बच्चों को प्रवेश को रोकने का अधिकार नहीं हो सकती. जर तुमचे ट्रान्सफर जर करायचं असेल एखादी शाळा किंवा कॉलेज, जर तुम्हाला जर टी देण्यात जर विलंब लागला तर त्यामुळे तुमचं ॲडमिशन रोखले जाणार नाही, हे सांगते धारा 5. ट्रांसफर सर्टिफिकेट ना देने पर प्रधान अध्यापक प्रभारी पर डिस्क्रिमिनरी ॲक्शन अंडर द सर्व्हिस रूल हो सकता है. जर कुठल्याही शाळेने, कुठल्याही प्रिन्सिपलने किंवा प्रभाऱ्याने दिलं तुमचं जर किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट जर दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते, हे कोण सांगते? धारा 5. त्यानंतर बघा चॅप्टर 3 मध्ये एकूण किती धारा दिलेल्या आहे? धारा 6 पासून ते 11 पर्यंत ज्या धारा येतात हे चॅप्टर 3 मध्ये येतात. पहिली धारा बघा, धारा 6 काय म्हणते? नए स्कूल स्थापित करना 3 वर्षों में. नवीन स्कूल स्थापित करणे, नवीन स्कूल बनवणे, ही कुठली धारा सांगते? धारा 6. धारा 7 काय म्हणते? वित्तीय एवं अन्य उत्तरदायित्व का बंटवारा. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कुठल्या प्रकारे खर्च करायचा, कशा प्रकारे बंटवारा करायचा खर्चाचा, कशा प्रकारे विभागणी करायची, हे कोण सांगते? तर धारा 7. धारा 7 मध्ये काय दिलेलं आहे? केंद्र आणि राज्य सरकारची पैशाची किंवा इथल्या जबाबदारीची विभागणी कशा प्रकारे करायची. ठीक आहे. त्यानंतरची धारा बघा, धारा 8. धारा 8 ही महत्त्वाची आहे. धारा 8 काय म्हणते बघा? धारा 8 उचित सरकार के कर्तव्य. धारा 8 मध्ये जे सरकारचे कर्तव्य आहे ते दिले आहे. तर त्यांनी एकूण 9 मुख्य कर्तव्य दिलेले आहे. त्यातलं पहिलं कर्तव्य बघा कुठलं आहे? निःशुल्क व अनिवार्य प्रारंभिक शिक्षा. जे प्रायमरी एज्युकेशन आहे ते निःशुल्क आणि अनिवार्य असायला पाहिजे, हे कर्तव्य आहे त्याचं. पडोस में स्कूल उपलब्ध कराना. जे शेजारी असेल तिथे शाळा स्थापित करणे, शाळा नव्याने तयार करणे, हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे. तिसरं कर्तव्य कुठलं आहे? भेदभाव रोखणं. कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे, हे सुद्धा कुणाचं कर्तव्य आहे? सरकारचं कर्तव्य आहे की कुठल्याही प्रकारचे भेदभाव झालं नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा पाठ्यक्रम निर्धारित करणं. जे शाळेचं जे करिक्युलम आहे हे निर्धारित करायचं सुद्धा कर्तव्य कोणाचं आहे? सरकारचं आहे. त्यानंतरचं कर्तव्य कुठलं आहे? स्कूल की सुविधा उपलब्ध करणं. स्कूलमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करणं, इन्फ्रास्ट्रक्चर जसं असेल, बेंच असतील, खुर्च्या असतील, त्या शाळेच्या चांगल्या सुविधा पुरवणे, हे सुद्धा काम कुणाचं आहे? हे कर्तव्य कुणाचं आहे? शाळेचं, सरकारचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा विशेष प्रशिक्षण. धारा 4 के अनुसार जिन बच्चों को आवश्यकता है उनके लिए स्पेशल ट्रेनिंग की सुविधा उपलब्ध करानी होगी. ज्या मुलांना विशेष गरजा असलेल्या मुलांना जर विशेष कुठलेल्या प्रकारचे जर प्रशिक्षणाची गरज असेल तर ते सुद्धा देण्याचे काम व त्याच्यावर निगराणी ठेवण्याचे काम कोणाचे आहे? सरकारचे आहे. ठीक आहे. त्यानंतरचं कर्तव्य बघा प्रवेश उपस्थितीवर शिक्षा पूर्ण करना. सरकार को प्रत्येक बच्चे को एडमिशन, अटेंडेंस एंड कंपटीशन की निगरानी और सुनिश्चितता करनी होगी. विद्यार्थ्यांचा प्रवेश, त्यांची उपस्थिती होत आहे का नाही, या सर्व गोष्टीवर निगराणी ठेवण्याचं सुद्धा काम कुणाचं आहे? सरकारचं आहे. त्यानंतरचं बघा गुणवत्तापूर्ण शिक्षा. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षा मिळत आहे की नाही हे बघण्याचं सुद्धा काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. त्यानंतरचं कर्तव्य बघा शिक्षकों को प्रशिक्षण. ट्रेनिंग फॅसिलिटी टीचरला सुद्धा उपलब्ध करून देणे, हे सुद्धा कर्तव्य सरकारचं आहे. ते एकूण याच्यामध्ये कर्तव्य जे दिलेले आहे 9 कर्तव्य मुख्य, हे धारा 8 मध्ये येतात. सरकारचे उचित कर्तव्य कशामध्ये येतात? धारा 8 मध्ये. त्यानंतरची धारा बघा धारा 9. धारा 9 मध्ये लोकल अथॉरिटी, स्थानिय प्रशासकीय जबाबदारी. मग स्थानिय प्राधिकरण यांची जबाबदारी कुठल्या प्रकारे आहे ते कशामध्ये दिलेलं आहे? धारा 9 मध्ये. धारा 10 काय म्हणते बघा ड्युटी ऑफ पॅरेंट अँड गार्डियन.
तुमच्या गार्डियनची आणि पॅरेंटची काय ड्युटी आहे हे कोणत्या धारामध्ये तुम्हाला दिलेलं आहे असं विचारलं तर ते आहे धारा 10 मध्ये. धारा 11 काय म्हणते बघा. धारा 11 मध्ये काय दिलेलं आहे. धारा 11 में अनुसार धारा 11 के अनुसार उच्च सरकार वर्ष 3 से 6 वर्ष की आयु के बच्चों के लिए निःशुल्क प्राथमिक शिक्षा प्री एजुकेशन की व्यवस्था कर सकती है. प्री एज्युकेशन कशामध्ये दिलेलं आहे. धारा 11 मध्ये. ठीक आहे. आता जे चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 4 हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 4 मध्ये धारा 12 पासून ते धारा 28 पर्यंत तुम्हाला दिलेले आहे. धारा 12 काय म्हणते बघा. स्कूल को कक्षा 1 में कम से कम 25% रिजर्वेशन सीट पर रिजर्वेशन 25% रिझर्वेशनची गोष्ट कोणती धारा करते तर धारा 12. याच्यामध्ये जे विकर सेक्शनचे मुलं आहेत किंवा कमजोर वर्ग आणि डिसएडव्हान्टेज ग्रुप वंचित समूह यांच्यासाठी 25% राखीव जागा ठेवण्याचे सांगते. कुठली धारा 12. त्यानंतर धारा 13 बघा. धारा 13 काय म्हणते. धारा 13 सांगते नो कॅपिटेशन फी और स्क्रीनिंग प्रोसिजर फॉर ॲडमिशन. कुठल्याही प्रकारची कॅपिटेशन फी तुम्ही घेऊ शकत नाही आणि कुठल्याही प्रकारचे स्क्रीनिंग प्रोसिजर तुम्ही त्यांच्या आईवडिलाची किंवा विद्यार्थ्याची करू शकत नाही. हे धारा 3 सांगते. ही धारा अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही कॅपिटेशन फी घेतली तर जेवढी तुम्ही कॅपिटेशन फी घेतली त्याच्या 10% किंवा 10 पट जास्त तुम्हाला पैसे दंड म्हणून भरावं लागेल. आणि जर स्क्रीनिंग केली तर 2 गुणा. जसं की उदाहरणार्थ तुम्ही जर 5,000 रुपये जर कॅपिटेशन फी घेतली तर तुम्हाला त्याची 10 पट म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला जुर्माना भरावा लागेल. तर हे जे धारा 13 मध्ये सांगितले आहे नो कॅपिटेशन फी अँड स्क्रीनिंग प्रोसिजर फॉर ॲडमिशन. ठीक आहे. त्यानंतरची धारा बघा. धारा 14. धारा 14 काय म्हणते. धारा 14 म्हणते की प्रूफ ऑफ एज फॉर एडमिशन. किसी भी बच्चों को आयु प्रमाण की कमी के कारण स्कूल में प्रवेश से वंचित नहीं किया जाएगा. कुठल्याही विद्यार्थ्याकडे जर एज प्रूफ नसेल तर त्याला शाळेमध्ये प्रवेश देण्यापासून न रोखणे, त्याला प्रवेश दिला जाईल. हे कोण सांगते. धारा 14. धारा 15 काय म्हणते. नो डेनियल ऑफ फॉर एडमिशन. देर से प्रवेश होने पर नो डिनायल फॉर एडमिशन. देर से प्रवेश होने पर भी प्रवेश से इनकार नहीं किया जा सकता. जर तुमच्या शाळेमध्ये उशिरा जरी ॲडमिशन झाली तरीही त्याला ॲडमिशन दिली जाईल. हे कोण सांगते. धारा 15. विस्तारित अवधि के बाद प्रवेश लेने वाले बच्चों को अपनी पढ़ाई उच्च सरकार द्वारा निर्धारित तरीके के अनुसार पूरी करनी होगी. जर तुम्हाला विस्तारित अवधी के बाद म्हणजे तुम्हाला जर शाळेची जी ॲडमिशन प्रोसेस आहे जी कालावधी आहे त्याच्यानंतर जरी तुम्हाला ॲडमिशन देण्यात आली तर तुम्हाला जो मागचा सिलेबस आहे किंवा मागचे जेवढे झालेले अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल. सरकारने निर्देशन दिलेले आहे त्याच्या द्वारा. ठीक आहे. ते हे सांगते धारा 15. त्यानंतरची धारा बघा. धारा 16 काय म्हणते बघा. धारा 16. कक्षा में रोकने और निष्कासन पर प्रतिबंध. शाळेत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही मुलाला प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वर्गात त्याच वर्गात थांबवले जाणार नाही, नापास केले जाणार नाही. सरळ 8वी पर्यंत जे नापास न करायचं आहे ते धारा 16 सांगते. त्यानंतर धारा 17 बघा काय म्हणते. बच्चों को शारीरिक दंड और मानसिक प्रताड़ना देने पर प्रतिबंध. कुठल्याही प्रकारचं फिजिकल पनिशमेंट किंवा हॅरेसमेंट करायची नाही. हे कुठल्या धाऱ्यामध्ये दिलेलं आहे. धारा 17. धारा 17 सांगते कुठल्याही प्रकारचं फिजिकल पनिशमेंट किंवा हॅरेसमेंट मुलांची करायची नाही. हे धारा 17 मध्ये दिले. धारा 18 काय म्हणते. मान्यता प्रमाण पत्र प्राप्त किए बिना कोई विद्यालय स्थापित नहीं किया जाएगा. कुठल्याही प्रकारचे तुमचे जे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय कुठलीही जी शाळा आहे ती स्थापित केली जाणार नाही हे सांगितलं आहे. इस अधिनियम के लागू होने के बाद कोई भी विद्यालय प्रमाणपत्र प्राप्त किए बिना स्थापित या संचालित नहीं किया जाएगा. ठीक आहे. हे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे विद्यालय किंवा शाळा स्थापित केली जाणार नाही हे सांगते धारा 18. धारा 19 काय म्हणते बघा. धारा 19 म्हणते विद्यालय के लिए मापदंड और मानक. विद्यालयासाठी कुठकुठले मापदंड असायला पाहिजे आणि कुठकुठले मानक असायला पाहिजे हे धारा 19 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. धारा 20 काय म्हणते. अनुसूची में संशोधन करने की शक्ति. पॉवर फॉर अमेंड शेड्यूल. केंद्र सरकार
अधिसूचना द्वारा अनुसूची में संशोधन कर सकती है। धारा 20 सरळ सरळ काय आहे की जे अमेंडमेंट आहे किंवा त्याच्यामध्ये संशोधन करण्याचा अधिकार किंवा पॉवर कोणाला आहे तर स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, केंद्र सरकारला आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा धारा 21 काय दिलेली आहे, स्कूल मॅनेजमेंट कमिटी। एक स्कूल मॅनेजमेंट कमिटी बद्दल माहिती दिलेली आहे धारा 21 मध्ये। धारा 21 मध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटी तयार करायची म्हणते। त्याच्यामध्ये जे शाळेमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचे आई वडील, जे शाळेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या आई वडिलांचा सहभाग असायला पाहिजे। एक समिति में कम से कम 3/4 सदस्य माता पिता, म्हणजे 3/4 सदस्य आहे ते 3.4 जे सदस्य आहे ते त्यांचे आई वडील असायला पाहिजे। त्यांच्यामध्ये वंचित समूह और कमजोर वर्ग, जे वंचित समूह आहे कमजोर वर्ग आहे त्यांचा सहभाग असला पाहिजे। आणि 50% समितीमध्ये जे एकूण सदस्य आहे त्याच्या 50% सदस्य ह्या महिला असायला हवे, हे त्या कमिटीमध्ये सांगितले। सर्वात पहिली गोष्ट कुठली सांगितली की कमिटीमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांच्या आई वडिलांचा सहभाग असायला पाहिजे। कमिटीमध्ये दुसरं म्हणजे जे सदस्य आहे आई वडील ते 3.4 म्हणजे 3/4 एवढे असायला पाहिजे। वंचित समूह आणि कमजोर वर्ग यांचा त्यांच्यामध्ये सहभाग असायला हवा। आणि 50% एकूण सदस्याच्या 50% सदस्य ह्या महिला असायला हवे त्या कमिटीमध्ये, स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये, ठीक आहे। हे सर्व सांगितले आहे। या समितीचे जे कार्य आहे ते काय काय आहे बघा, विद्यालय के कार्य की निगरानी करना, विद्यालयावर निगरानी ठेवणे, त्यांच्यावर देखरेख करणे, त्यांची विद्यालय विकास योजना, स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे। त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, त्यानंतर दिलेलं आहे उपयुक्त सरकार, स्थानीय प्राधिकरण या किसी अन्य स्रोत से प्राप्त अनुदान के उपयोग को निगरानी रखना, जे अनुदान येते केंद्र सरकारकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याच्यावर निगरानी ठेवण्याचे काम, निर्धारित किए गए अन्य कार्यों को करना, सरळ सरळ निगरानी ठेवण्याचे काम हे ही समिती करत असते, कमिटी करत असते, ठीक आहे। त्यानंतर बघा धारा नंबर 21, धारा नंबर 22 काय दिलेली आहे बघा, विद्यालय विकास योजना, स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन कोण तयार करते, स्कूल मॅनेजमेंट कमिटी, ठीक आहे। स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन हे स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन जे आहे हे तयार करणे। धारा 21 की उपधारा 1 के अंतर्गत गठित प्रत्येक स्कूल प्रतिबंध समिति स्कूल डेवलपमेंट कमिटी विद्यालय विकास योजना तैयार करेगी जैसे कि निर्धारित किया गया है, ठीक है। तो स्कूल डेव्हलपमेंट कमिटी हे स्कूल मॅनेजमेंट कमिटी जी आहे ते स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन हे तयार करेल, ठीक आहे। त्यानंतर धारा 23 काय म्हणते बघा, शिक्षकों की नियुक्ति के लिए योग्यताएं तथा सेवा की शर्त, शिक्षकाच्या जी नियुक्ती करते आणि त्याची योग्य सेवा देण्याची शर्त याच्यामध्ये दिलेली आहे, ठीक आहे। त्यानंतरचे बघा धारा 24 का है, शिक्षकों के कर्तव्य और शिक्षकों का निर्वाह, शिक्षकांचे कर्तव्य दिलेले आहे याच्यामध्ये, ठीक आहे। तर पहिलं कर्तव्य बघा कुठलं दिलं आहे, विद्यालय में उपस्थित होने में नियमितता और समय की पाबंदी बनाए रखना, विद्यालयामध्ये उपस्थित राहणे आणि नियमाचे पालन करणे, पाठ्यक्रम को पढ़ाना और पूरा करना, पाठ्यक्रमला पढ़वणे म्हणजे जे करिकुलम आहे तुमचा अभ्यासक्रम आहे ते कंप्लीट करणे हे एक कर्तव्य आहे। त्यानंतर निर्धारित समय के भीतर संपूर्ण पाठ्यक्रम पूरा करना, निर्धारित जे तुम्हाला वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या आतच तुम्हाला तो जो अभ्यासक्रम है तो पूर्ण करायचा। प्रत्येक बच्चे के सीखने की क्षमता का आकलन करना और आवश्यकता के अनुसार अतिरिक्त निर्देश देकर उनकी सीखने की क्षमता में सुधार करना, प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेचा विकास करणे, कौशल्याचा विकास करणे आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर ती कौशल्य डेव्हलप करण्यामध्ये जर अडथळा निर्माण होत असेल तर त्याला वेगळ्या प्रकारे सहाय्य करणे हे सुद्धा कर्तव्य शिक्षकांचे आहे। त्यानंतर बघा माता पिता और अभिभावक के साथ नियमित पॅरेंट मीटिंग घेणे हे सुद्धा शिक्षकांचे कर्तव्य आहे। तर एकूण हे 4-5 कर्तव्य दिलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा एक पॉइंट दिलेला आहे खाली, यदि कोई शिक्षक निर्धारित कर्तव्यों का पूरी तरीके से पूरा करने में लापरवाही करता है तो उस पर लागू सेवा नियमों के अनुसार अनुशासनात्मक कारवाई की जा सकते। जर या गोष्टी करण्यामध्ये शिक्षकांनी जर लापरवाही केली किंवा पूर्ण केल्या नाही तर तिच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते, ठीक आहे। तर हे कशामध्ये सांगितलेलं आहे, हे सांगितलेलं आहे धारा 24 मध्ये। तर धारा 25 बघा काय दिलेली आहे, आता
धारा 25 काय आहे? छात्र शिक्षक अनुपात, म्हणजे स्टुडंट आणि टीचर यांचे अनुपात काय असायला पाहिजे हे दिलेलं आहे धारा 25 मध्ये. धारा 26 मध्ये काय? शिक्षकीय रिक्त पदों भरणं, जे शिक्षकांची वॅकन्सी आहे ते भरण्याचे कशामध्ये सांगितले आहे? धारा 26 मध्ये. धारा 27 मध्ये काय दिलेलं आहे बघा? गैर शैक्षणिक कार्यों के लिए शिक्षकी नियुक्ती पर प्रतिबंध. जे गैर शैक्षणिक कार्य आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्राला सोडून जे कार्य आहे ते कुठल्याही प्रकारे शिक्षकाला देण्यात येऊ नये हे सांगितलेलं आहे धारा 27 मध्ये. फक्त याच्यामध्ये 3 गोष्टी करायला सांगितल्या आहे. पहिली कोणतं? जे तुम्ही जनगणना, ती जे दर 10 वर्षांत तुम्ही जनगणना करता हे शिक्षकाला याच्यासाठी तुम्ही कामाला लावू शकता. त्यानंतर जे आहे डिझास्टर म्हणजे अपवाद राह्य कार्य, डिझास्टर मॅनेज, जर डिझास्टर झाले एखादा तर तिथं तुम्ही त्यांची ड्युटी लावू शकता. आणि जे निवडणूक आहे, सरळ जे निवडणूक आहे तिथे ड्युटी लावू शकता. एक म्हणजे तुम्ही जनगणनेसाठी, एक म्हणजे कुठं डिझास्टर झालं तिथे, आणि एक म्हणजे लास्टला जे इलेक्शन. या 3 जागी तुम्ही शिक्षकांच्या ड्युट्या लावू शकता. अन्य कुठेही तुम्ही शिक्षकाला गैर शैक्षणिक कार्यामध्ये सहभागी घ्यायला सांगू शकत नाही. हे कुठली धारा सांगते? तर धारा 27. ठीक आहे. त्यानंतरची धारा 28 बघा, या चॅप्टरमधली सर्वात लास्टची धारा आहे धारा 28. शिक्षकाद्वारा निजी ट्युशन पर प्रतिबंध. कुठल्याही जो गव्हर्नमेंटचा टीचर असेल त्याला कुठल्याही प्रकारचे प्रायव्हेट ट्युशन घेता येणार नाही. हे कुठली धारा सांगते? तर धारा 28. जर असे केलं तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. ठीक आहे. धारा 28 सांगते प्रायव्हेट ट्युशन घेण्यावर बंदी, जे की गव्हर्नमेंटला शिक्षक असेल त्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे चॅप्टर झालं. आता चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 5 मध्ये धारा 29 दिलेली आहे. धारा 29 काय म्हणते? पाठ्यक्रमावर मूल्यांकन प्रक्रिया. पाठ्यक्रम कसा असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कशा प्रकारे करायला हवे हे कुठल्या धारेमध्ये दिलेलं आहे? तर दिलेलं आहे चॅप्टर 5 मधील धारा 29 मध्ये. धारा 30 काय म्हणते बघा? परीक्षावर पूर्णता प्रमाणपत्र. परीक्षा कशा प्रकारे घ्यायची? प्रारंभिक शिक्षा पूरी करने तक किसी बच्चों को बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करना आवश्यक नहीं होगा. प्रारंभिक शिक्षा, ज्याची जी पूर्वीची शिक्षा आहे ती पूर्ण झाल्याशिवाय त्याला कुठल्याही प्रकारची बोर्डची परीक्षा पास करणे अनिवार्य नसेल हे सांगते धारा 30. ठीक आहे. त्यानंतर बघा चॅप्टर नंबर 6. चॅप्टर नंबर 6 मध्ये एकूण 4 धारा दिलेल्या आहेत. धारा नंबर 31 काय म्हणते बघा? बच्चों की शिक्षा के अधिकार की निगरानी. जे मुलांचे जे मॉनिटरिंग ऑफ चिल्ड्रन राईट टू एज्युकेशन, जे शिक्षकाचे जे अधिकार आहेत, जे मुलांचे जे अधिकार आहेत शिक्षणातले, त्या सर्वांवर निगराणी किंवा मॉनिटरिंग करणे हे कुठली कलम सांगते? हे कुठल्या कलमच्या अंतर्गत येते? तर चॅप्टर नंबर 6 मधील कलम नंबर 31 मध्ये. कलम नंबर 32 बघा काय म्हणते? शिकायतों का निर्वाह. कुठल्याही प्रकारची जर शिकायत आली किंवा कुठल्याही प्रकारची जर कंप्लेंट आली तर त्याचा निर्वाह करणे किंवा त्याचं सोल्युशन देणे हे कुठल्या धारामध्ये दिलेलं आहे? तर धारा नंबर 32 मध्ये. ठीक आहे. आणि ती शिकायत जी आहे ती तुम्हाला 3 महिन्याच्या अंदर त्याच्यावर निर्णय द्यावा लागेल. ठीक आहे. आता बघा चॅप्टर नंबर 6. चॅप्टर नंबर 6 मध्ये काय दिलेलं आहे बघा? धारा 33. धारा 33 काय म्हणते बघा? राष्ट्रीय सल्लागार परिषद का गठन. राष्ट्रीय सल्लागार, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, राष्ट्रीय सल्लागार परिषद का गठन कोणत्या धारेच्या अंतर्गत केले जाते? तर ती आहे धारा 33. हे काय करते? केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम करते. स्टेट गव्हर्नमेंटला नाही, केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम कोण करते? तर राष्ट्रीय सल्लागार समिती, सल्लागार परिषद. या सल्लागार परिषदेचे गठन धारा 33 नुसार करण्यात आलेले आहे. याच्यात एकूण कमीत कमी जे सदस्य आहे ते 15 असायला, अधिक सदस्य जे आहे 15 असायला. सदस्यों की नियुक्ति ऐसे व्यक्तियों से भी की जाएगी जिन्हें प्रारंभिक शिक्षा और बाल विकास के क्षेत्र में ज्ञान व व्यवहारिक अनुभव हो. याच्यामध्ये ज्या सदस्याची निवड होईल त्याला प्रारंभिक शिक्षा, जे प्रायमरी एज्युकेशन आहे त्याच्याबद्दल नॉलेज असायला पाहिजे आणि बालविकास क्षेत्रामध्ये नॉलेज असायला पाहिजे. अशी लोकांची त्याच्यामध्ये निवड केली जाईल. तर जास्तीत जास्त 15 सदस्य असतील. आणि ही जी राष्ट्रीय सल्लागार परिषद आहे ही कोणाला सल्ला देईल? तर ही सेंट्रल गव्हर्नमेंटला सल्ला देण्याचं काम करेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता धारा दिलेली आहे आपल्याला धारा 34. धारा 34 काय? राज्य सल्लागार परिषद. धारा 34 अंतर्गत येते राज्य सल्लागार परिषद. हे राज्य सरकारला निर्देश देईल. याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी 15 सदस्य आणि जी सदस्याची निवड होईल त्यांना प्रायमरी एज्युकेशन बद्दल नॉलेज असायला पाहिजे आणि बाल विकास क्षेत्राबद्दल सुद्धा नॉलेज असायला पाहिजे. धारा 33 अंतर्गत कोणतं येते? जे
सेंट्रल गव्हर्नमेंटला सल्ला देते. आणि धारा 34 अंतर्गत काय येते, जे राज्य सरकारला सल्ला देण्याचे काम करते. ह्याच्यात एकूण एकूण जास्तीत जास्त सदस्य किती असतात, 15. ठीक आहे. आणि नियुक्ती सदस्याची कशा प्रकारे केली जाते, तर त्यांना प्रायमरी एज्युकेशनबद्दल नॉलेज असायला हवे आणि बाल विकास क्षेत्राबद्दल नॉलेज असायला हवे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ह्याच्यातील लास्ट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 7. नंबर 7 मधील धारा 35 म्हणजे धारा 35. धारा 35 काय म्हणजे, निर्देश जारी करने की शक्ती, पॉवर टू इश्यू द डायरेक्शन. केंद्र सरकार जे निर्देश आहे किंवा जे निर्देश आहे किंवा नोटिफिकेशन आहे, याची शक्ती कशामध्ये दिलेली आहे, धारा 35 मध्ये. केंद्र सरकार राज्य सरकारला देणार, राज्य सरकार सेंट्रल बॉडीला देणार किंवा स्कूल मॅनेजमेंट कमिटीला देणार. ठीक आहे. या अशा प्रकारे जे निर्देश आहे हे देण्याचं काम कशामध्ये दिलेलं आहे, धारा 35 मध्ये. धारा 36 बघा काय दिलेली आहे. धारा 36, अभियोजन के लिए पूर्व स्वीकृत प्रीवियस सैंक्शन फॉर दंडनीय अपराधों के लिए कोई भी अभियोजक तब तक शुरू नहीं किया जाएगा जब तक उपयुक्त सरकार द्वारा अधिसूचना के माध्यम से इस संबंध में अधिकृत अधिकारी से पूर्व म्हणजे याच्यामध्ये काय, कुठल्याही अपराधाला दंड करण्याचा अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. अपराधाला दंड करण्याचा अधिकार दिला, जोपर्यंत जे निर्देश येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारे दंडाची कारवाई न करणे हे दिलेलं आहे धारा नंबर 36 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा धारा 37. धारा 37 काय दिलेली आहे बघा, प्रोटेक्शन ऑफ एक्शन टेकन इन अ गुड फेथ. इस अधिनियम के अंतर्गत किसी भी प्रावधान को स्वभावना से किए गए किसी कार्य की कार्रवाई के लिए किसी भी न्यायालय में प्रश्नगत नहीं किया जाएगा. ठीक आहे. प्रोटेक्शन बद्दल सांगितलेलं आहे धारा 37 मध्ये. प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन अ गुड फेथ याच्याबद्दल धारा 37. धारा 38 बघा, नियम बनाने की शक्ती, पॉवर ऑफ. जे नियम बनाण्याची शक्ती कशामध्ये दिलेली आहे, नवीन नियम बनाण्याची शक्ती ते दिलेलं आहे धारा 38 मध्ये. केंद्र सरकार राज्य सरकार इस अधिनियम को प्रभावी बनाने के लिए आवश्यक नियम बना सकते. हे जे एकूण धारा आहे याला जर प्रभावी बनवण्यासाठी किंवा त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्यासाठी अजून जर काही नियम बनवायची गरज पडली तर केंद्र आणि राज्य सरकार हे बनवू शकते. ते हे कुठल्या धारेच्या अंतर्गत बनवू शकते किंवा कुठल्या सेक्शनच्या अंतर बनवू शकते, तर ते बनवू शकते धारा 38. याच्यामध्ये एक नवीन धारा ॲड झालेली आहे, ती आहे धारा 39, घटनाओं के दूर करने के लिए केंद्र सरकार की शक्ती. कुठल्या जर याच्यामध्ये हे आर्टिकल किंवा ॲक्ट लागू करण्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या किंवा हे लागू करणे किंवा याला पालन करण्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या तर ते दूर करण्यासाठी नवीन नवीन कायदे किंवा काय याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची शक्ती ही सरकारला असेल, केंद्र सरकारला असेल. हे धारा 29 अंतर्गत सांगण्यात आलेले आहे. ते असे एकूण आपण या सर्व धारा आणि हे जो ॲक्ट आहे हे समजून घेतलेला आहे. या ॲक्टमधील एक एक धारा तुम्ही रिपीट बघा, तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा. चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ समजून घ्या, एक एक धारा समजून घ्या, कुठल्या सेक्शन किंवा धारेमध्ये कुठकुठले प्रावधान दिलेले आहे हे समजून घ्या. याच्या आधारावर तुम्हाला क्वेश्चन येतात, याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन विचारले जात नाही. ठीक आहे. तर आपण याच्या पहिले एक NCF 2005 बघितलं. आज आपण सेकंड डॉक्युमेंट बघितलेला आहे, RTA राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व धारा सांगितलेल्या आहे. एवढ्या धारा कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला टोटल धारा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ जर हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअरसुद्धा करा आणि असेच NSK लर्नर चॅनलला तुमचं प्रेम देत राहा. ठीक आहे. धन्यवाद.